आज आपण आलो आहोत साईबाबांच्या शिर्डीमध्ये. आम्ही शिर्डीत दादरवरून प्रायव्हेट बस करूनच गेलो होतो. शिर्डीत जसा पाय ठेवला तसं मनाला इतकं प्रसन्न वाटलं, की काय सांगू. इथे क्षणोक्षणी बाबांची अनुभूती येते. परंतु मंदिरात जाण्या अगोदर तुम्हाला तुमचा मोबाईल आणि कॅमेरा लॉकरमध्ये बंद करावा लागतो आणि त्याची काही रक्कम तिथे घेतली जाते. त्यानंतर आम्ही आमच्या चपलासुद्धा तिथे काढून ठेवल्या. इथे अशी छान भक्तांना बसण्यासाठी हॉलची सुद्धा सुविधा केलेली आहे. आम्ही बाबांच्या दर्शनाला निघालो. पण तिथे आत काहीच व्हिडिओ शूटिंग करायला अलाउड नव्हतं. पण त्या दिवशी बाबांचं असं काही सुंदर रूप दिसत होतं. त्यानंतर आम्ही दक्षिणमुखी हनुमान मंदिरात सुद्धा दर्शन घेतलं. पुढे मग चालत असताना बाबांची चावडी लागली. तिथे सुद्धा आम्ही दर्शन घेतलं. खरंच चावडीत गेल्यानंतर सुद्धा बाबांचं अस्तित्व क्षणोक्षणी मनाला जाणवत होतं. खरंच बाबा अजूनही शिर्डीत आहेत असंच वाटतं. त्यानंतर आम्ही द्वारकामाईत गेलो. द्वारकामाईत दर्शन घेतल्यावर तर मनाला इतकं प्रसन्न वाटलं ना, की जिथे बाबांचा 60 वर्ष सहवास होता, अशी ही द्वारकामाई आहे. जिथे माथा टेकला ना, की प्रत्येक भक्ताची सर्व दुःख दूर होतात. त्यानंतर आम्ही छान शिर्डीत शॉपिंग केली. खरं सांगू ना, शिर्डीत अशा अनेक गोष्टी मिळतात, कदाचित त्या मुंबईत सुद्धा आपल्याला मिळणार नाहीत. त्यानंतर आम्ही खंडोबा मंदिरात सुद्धा गेलो होतो. इथेच खरं तर बाबा धूपखेडे गावावरून पहिल्यांदा आले, तेव्हा म्हाळसापतींनी त्यांना "आओ साई" अशी हाक मारली आणि म्हणूनच या मंदिराचं विशेष महत्त्व आहे. या खंडोबा मंदिराचं विशेष महत्त्व आहे. बाबांचं छान दर्शन घेऊन त्यानंतर आम्ही प्रसादालयाकडे निघालो. प्रसादालयाकडे जाण्यासाठी तुम्हाला ₹50 ची रिक्षा करून जावं लागतं. प्रसादालयात गेल्यावर तिकडल्या जेवणाच्या सुगंधाने इतकी भूक लागली ना, की काय सांगू. खरंच तिकडले शिस्तबद्ध पद्धतीने वाढणं आणि तिकडल्या जेवणाची चव काय सांगू अप्रतिम. कुठलं प्रमाण आहे, काय आहे, देव जाणे. खरंच ही साईंची कृपा आहे. ही साईंची शिर्डी आहे, ही साईंची नगरी आहे. मला तर शिर्डीत येऊन खूप छान वाटलं. मनाला एक वेगळंच समाधान मिळालं. माझा शिर्डीचा संपूर्ण व्लॉग लालबागची सिद्धी या चॅनलवर आहे. व्लॉग नक्की बघा आणि कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये ओम साईराम असं लिहायला विसरू नका. ओम साईराम.